नमस्कार, मी प्रशांत खरात, राष्ट्रवादी सर्व उपाध्यक्ष तसेच पीकेएस मल्टीपर्पज निधी लिमिटेड संचालक। महाराष्ट्र माताच्या सर्व प्रेक्षकांना तसेच सर्व भारतीयांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद। जबरी लुटमारीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगाराला घातक अग्निशस्त्रासह अटक। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याच्यावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील प्रकाश कासार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथे सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम उर्फ गग्गागिरी हा दहशत पसरविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकाने नांदगाव सदो परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा वय 20 राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी यास शिताफीने ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले। यातील आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत। आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे। कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे। आरोपी पुरुषोत्तम उर्फ गग्गा हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटला असून त्याच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 166/2024 भारतीय दंडविधान कलम 394-34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यात इगतपुरीतील एका दुकानदारास जबरीने मारहाण करून रोख रुपये लुटमार केल्याचे उघडकीस आले होते। या गुन्ह्यासह घोटी वाडीवरहे पोलीस ठाण्यात चोरी व आर्म ॲक्टच्या गुन्ह्यातही हा आरोपी फरार होता। त्याला अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रकाश कासार, संदीप झालटे, आबा पिसाड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे। महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।